जय भीम नमो बुद्धाय. आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूलाची बेल आयकॉन आहे ती दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवचन दिले होते की ते त्यांच्यासाठी खास मंत्रिपद तयार करतील आणि त्यांना देशाचे मंत्रिपद देतील. त्यांच्यासाठी खास नियोजन खाते तयार करण्यात येईल असे आश्वासन पंडित नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते. डॉक्टर आंबेडकरांनी पंडित नेहरूंना सांगितले होते की इंग्रजांच्या काळात मी मंत्री होतो, त्यावेळी ऊर्जा खाते, नियोजन खाते तसेच पर्यटन, मजूर या खात्यांचा मला अनुभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अशी आशा होती की पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना त्यांच्या पात्रतेचे आणि त्यांच्या योग्यतेचे मंत्रिपद त्यांना देईल. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड भारताचे एकमेव प्रधानमंत्री होण्याच्या पात्रतेचे होते, परंतु या देशातील ब्राह्मणवादी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना ती संधी दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थमंत्री, शिक्षण मंत्री किंवा गृहमंत्री असे मंत्रिपद जर दिले असते तर आज भारत वेगळाच दिसला असता. डॉक्टर आंबेडकरांना जरी कोणतेही मंत्रिपद दिले नसले तरी डॉक्टर आंबेडकर सरकारच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेत असत आणि सरकारला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करीत असत. उदाहरणार्थ, गोव्याला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पोलीस ॲक्शन प्लान बनविला होता. भारताचं परराष्ट्र धोरण कसे असावे असेही देखील डॉक्टर आंबेडकरांनी पंडित नेहरूंना सांगितले होते. डॉक्टर आंबेडकर म्हणायचे की कायदेमंत्रीला अंमलबजावणीचा अधिकार नसतो. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत जाऊ नये म्हणून अनेक लोकांनी षडयंत्र केले होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडून आले. ज्या गावातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत निवडून पाठवले त्या गावात पाकिस्तानाला देऊ केले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सरकारला अशी धमकी दिली होती की या देशाची जी भावी राज्यघटनेमध्ये जर या देशातील बहुजन समाजाला हक्क अधिकार देण्यात आले नाही तर आम्ही अशा राज्यघटनेचा धिक्कार करू. या भीतीपोटी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतून निवडून आणले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर झाले. टी कृष्णमाचारी यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणात ते म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकरांनीच या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे. राज्यघटना लिहिण्यासाठी ज्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यातील बरेचसे सदस्य काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यामुळे भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी एकट्या डॉक्टर आंबेडकरांवर पडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामाणिकपणे या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे आणि या देशाला त्यांचे आभार मानले पाहिजे. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा करून बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचे षडयंत्र केले. हे या देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. जर डॉक्टर आंबेडकर निवडून आले असते आणि देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर खरंच भारत देश महासत्ता झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SC, ST, OBC या लोकांना एकत्रित घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बनविणार होते आणि या माध्यमातून या देशाची सत्ता हस्तगत करणार होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण कसे झाले या संदर्भात आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बहुजनांचा खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तरी आमच्या चॅनलचे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त संख्येने बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.